शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालेली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी खडे बोल सुनावले। जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिम्मत नाही। काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं, असं भास्कर जाधव म्हणाले। शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा, असं भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांना सल्ला दिलेला आहे। निवडणूक काळामध्ये पक्षाच्या शाखा प्रमुखापासून सगळ्यांच्या नावानं वगमान काढावं लागतं। निवडणूक काळातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। आमचे प्रतिनिधी राजेश यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। राजेश, आपण बघतोय की भास्कर जाधव यांनी ही टीका केलेली आहे, टिप्पणी केलेली आहे, ते तसंही स्पष्ट बोलायला, ताडफाड बोलायला प्रसिद्धच आहेत। काय सांगाल, काय झालं नेमकं? हा, बरोबर आहे। कारण भास्कर जाधव हे नेहमीच आपल्याला माहिती आहे, सर्व परिचित आहेत की नेहमी स्पष्टोक्त आहेत। ते स्पष्ट बोलतात, कोणाचे भाईबिडा न ठेवता बोलत असतात। काल जी उभाटाची बैठक होती आणि त्याच्यामध्ये जे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती, त्याच्यामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता, पत्रकारांनी प्रवेश नव्हता, कोणालाही प्रवेश नव्हता, सर्वसाधारण कार्यकर्ते त्यांनाही प्रवेश नव्हता। विनायक राऊत होते, संजय कदम होते, भास्कर जाधव होते आणि प्रमुख असे जिल्ह्यातले लोक होते। मात्र त्यांचा जो रोष होता तो सर्वसाधारण जो कार्यकर्ता आहे त्याचं वरचे नेते ऐकत नाहीत, किंवा मग जर जुने जाणते जे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे, ज्यांनी शिवसेनेमध्ये 35-40 वर्ष काढलेली आहेत, त्यांचं इतर लोक ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे। आणि त्यावेळेला असंही घडलं की विनायक राऊत आणि भास्कर जाधवांची जराशी बाचाबाची झालेली आहे, त्यांच्यामध्ये जरासं शब्दांचं युतिष्ठ निर्माण झालेलं होतं। मात्र भास्कर जाधवांचा जो रोख होता तो जे माजी जिल्हा शहर प्रमुख किंवा मग जिल्हा प्रमुख होते त्यांना काढून टाकण्यात आलेलं होतं, कारण भास्कर जाधवांचे त्यांच्याशी पटत नाही। मात्र इतर पदाधिकाऱ्यांनी भास्कर जाधवांचं न ऐकता त्यांना त्याच पदावर ठेवलेलं होतं। जे कार्यकर्ते काम करत नाहीत किंवा मग जे शहर प्रमुख आहेत किंवा मग शाखा प्रमुख आहेत ते काम करत नाहीत, किंवा इलेक्शनच्या टायमाला, निवडणुकीच्या वेळेला ज्यांनी विरोधी पक्षाचं काम केलं त्यांना काढून टाका, असं भास्कर जाधवांचं म्हणणं होतं। मात्र त्यांना काढून टाकलं नाही, त्यांना त्याच पदावर ठेवण्यात आलं। आणि भास्कर जाधवांनी स्पष्ट सांगितलं की आता शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी चर्चेला वाव इथे निर्माण झालेला आहे। बरोबर, पण राजेश, एका बाजूला आपण बघतो बोटावर कमी मोजणे इतकी अशी एक फळी शिवसेनेकडे राहिलेली आहे जुन्या नेत्यांची, आणि आपण पाहिले भास्कर जाधव हे शिवसेनेचं नेतृत्व करताना सभागृहामध्ये खूप आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडत असतात काही मुद्द्यांना घेऊन। असं असताना तेच जेव्हा असं म्हणतात की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे, तेव्हा ही गंभीर बाब आहे। अगदी बरोबर आहे, कारण आता शिवसेना तसं पाहिलं तर रत्नागिरीमध्ये उभाटाची जे काही प्रमुख कार्यकर्ते वगळतात सगळे मळगळ त्यांच्यावर आलेले आहे। मात्र एक लक्षात ठेवा की जो कार्यकर्ता जो आहे जुना, बाळासाहेब ठाकरेंचा जो मूळ कार्यकर्ता आहे, जो बॉटमचा कार्यकर्ता आहे, तो तिथंच आहे। मात्र हे जे मोठ्या फळीची लोक आहेत ते इकडून तिकडे उड्या मारत आहेत। मात्र हे जे जुना कार्यकर्त्यांची नाराजी हीच आहे की आम्हाला आता विश्वासात घेतलं जात नाही। जुनी बाळासाहेबांची शिवसेना आहे किंवा मग जुना जे बाळासाहेबांचा उद्देश होता की मराठी माणूस जगला पाहिजे, ही कुठेतरी शिवसेना विसरलेले, अशी इथे कार्यकर्त्यांची दबक्या आवाजात चर्चा चालू आहे। नक्की राजेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नेत्या मनीषा कायंदे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। मनीषा जी, एक सूर कोकणामध्ये उमटताना दिसतोय उबाठाच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकारी पण नाही, कार्यकर्ते असं म्हणतात की आम्ही जे जुने जाणते कार्यकर्ते आहोत, गेली अनेक वर्ष जे आम्ही बाळासाहेबांमुळे शिवसेनेशी जोडलेले आहोत, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, दुर्लक्ष केलं जातं, आणि हीच बाब आज भास्कर जाधवांनी बोलून दाखवलेली आहे। भास्कर जाधव हे स्पष्ट वक्ते आहेत आणि त्यांनी शिवसेना ही त्यांना माहीत आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पूर्णपणे त्यांना माहिती आहेत, आणि त्यामुळे महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली त्यावेळी अनेक लोक नाराज होते, अनेक जुने जाणते शिवसैनिक, त्यांना हे अजिबात आवडलं नाही, परंतु ते मारून मुटकून सगळं सहन करत होते। आणि ही खदखद अनेक वेळा अधनमधनं दबक्या आवाजात बाहेर येत होती, परंतु आता स्वतः भास्कर जाधव यांच्यासारखे नेते बोलत आहेत। अगदी कार्यकर्ते म्हणजे तिथे जे आता उद्धव ठाकरे साहेबांसोबत जे कोण आहेत त्यांचे मनातले विचार आता स्पष्टपणे बाहेर येत आहे। आणि ताई,
क्षमा करा, भाजपचे जे नेते आतापर्यंत म्हणत होते किंवा तुमचे सुद्धा काही नेते आतापर्यंत म्हणत होते की या शिवसेनेची उपाठाची काँग्रेस झाली आहे, आता तर भास्कर जाधव म्हणजे त्यांच्याच पक्षातले नेते पण म्हणायला लागलेत की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे. आता हा घरचा आहेरच म्हटला पाहिजे. आणि आता तरी पण आता काय की बरंच काही नुकसान झालेलं आहे आणि काँग्रेस सोबत जाऊन काय झालं, पक्षामध्ये फूट पडली, महाराष्ट्राचं नुकसान झालं. महाविकास आघाडी आल्यामुळे अनेक वर्ष महाराष्ट्राची प्रगती थांबली. ती मागच्या 2.5 वर्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक गोष्टी परत महाराष्ट्राची प्रगती पूर्ववत झाली, परंतु नुकसान झालं आणि त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं. 2 शिवसेना तयार झाल्या आणि सगळ्यात म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेसबद्दलचे विचार माहीत असताना हे सगळं घडणं हे अतिशय दुर्दैवी आहे. परंतु आता याच्या बाबतीत काय करावं हे माननीय उद्धव ठाकरे त्यांच्या पक्ष आणि त्यांनी काय पावलं उचलायला पाहिजे हा त्यांचा विषय. नक्की. मनीषाजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोलल्याबद्दल, तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. जसं मनीषा कायंदे म्हणाल्या की आता तरी म्हणजे इतर पक्षातले नेते म्हणत होते तोपर्यंत ठीक होतं, पण आता तरी स्वतःच्या पक्षातले नेते सुद्धा म्हणायला लागले की कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होतंय. जुना जाणता बाळासाहेबांचा जो कार्यकर्ता आहे तो दुरावत चाललेला आहे आणि जवळजवळ शिवसेनेची काँग्रेस व्हायला लागली आहे. तेव्हा तरी उद्धव ठाकरे स्वतः यात लक्ष घालणार का? खरं तर आत्ता कोकणामध्ये जर आपण चित्र बघितलं तर शिवसेना उभाठा गट हा थोडासा निष्प्रभ ठरतो की काय असे चित्र निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि ते जर बदलायचं असेल तर या गोष्टींकडे कोकणातला नेता भास्कर जाधव जर असं म्हणत असतील तर या गोष्टींकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे स्वतः लक्ष देणार का? जे मुंबईतले महत्त्वाचे नेते आहेत, जे कोर कमिटीतले नेते आहेत, ते सगळे याकडे लक्ष देणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. कोकणातून ही बातमी येते. उबाठ्या गटाचे भास्कर जाधव जे आक्रमकपणे सभागृहामध्ये शिवसेनेची बाजू मांडताना आपल्याला दिसतात, तेच आज शिवसेनेला घरचा आहेर देत आहेत. शिवसेना उबाठा गटाला घरचा आहेर देत आहेत. ते असं म्हणतायत की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे की काय असं म्हणावं लागतंय. बाळासाहेबांचा जो कोकणातला जुना जाणता कार्यकर्ता आहे तो पक्षाबरोबर दुरावत चाललेला आहे आणि याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जवळजवळ या कार्यक्रमामध्ये विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमक झडणंच शक्य झालं, म्हणजे तसंच घडलेलं आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला का हा प्रश्न गेल्या काही घटनांपासून पुन्हा चर्चेत आलाय. ही अवस्था गुड गव्हर्नन्स अहवालातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या अहवालानुसार 36 पैकी तब्बल 32 जिल्हे गुन्हेगारी रोखण्यात नापास झालेले आहेत. बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील आठवडाभर म्हणजे 18 जानेवारीपर्यंत थंडीचा जोर कमी जाणवेल असा हवामान विभागानं इशारा दिलेला आहे. अटल सेतूवरील दैनंदिन वाहनांमध्ये नव्या कॅलेंडरच्या वर्षात सरासरी 3000ची वाढ झाली आहे. गेल्या 12 दिवसात या सेतूवरून एकूण 3 लाखांहून अधिक वाहनांची ये-जा केली जाणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसच्या अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. बेशिस्त चालकांमुळे गेल्या वर्षभरात 61 अपघातांची नोंद झाली आहे. या 24 जणांचा मृत्यू झालाय, 21 जण जखमी झालेत. हे अपघात रोखण्याकरता प्रशासनानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.